सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या निवडीनंतर पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे। या सभेत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विकास बनकर हे नूतन अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावर बोलण्याकरता उभे राहिले असता त्यांना रोखण्यात आल्यानं सभागृहात तणावपूर्ण वातावरण आहे। कितीही दिवस लागले तरी चालतील, आम्ही ऐकत बसू। जिथं सभागृहात चालायचं सगळ्यांनी आणि परत सगळ्यांनी सांगायचं, माफी मागायची नसेल आम्ही प्रियाताई शिंदे ज्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या अभिभाषणावरती त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उभा राहिलो होतो आणि उभा राहिल्याच्या नंतर ज्यावेळी मी अभिभाषणावरती त्यांनी जी त्रिसूत्री मांडली, विषमुक्त अन्न, बालसंस्कार, समाजसंस्कार, या संस्कारांवरती बोलण्यासाठी उभं राहिलेलं असताना त्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। खरं तर प्रियाताई ह्या एक आदर्श या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षा होतील अशा पद्धतीचं अभिनंदन करण्यापूर्वी हे वाक्य त्यांच्या कानावर जाण्यापूर्वीच उपाध्यक्षांना कोणत्या नैतिक अधिकाराखाली स्वतः उठून डायसवरती सांगून वॉकआउट त्यांच्या सत्ताधाऱ्यांना करायला लावलं, हा अनाकलनीय प्रश्न आहे। राजकारण हे एका दिवसाचं असतं, काही दिवसांनी ते सर्व विसरून जातात आणि ज्याला त्याला आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काम करायचं आहे, हे सगळे लोकांनी निवडून दिलेले त्यांचे लोकप्रिय नेते आहेत, त्यामुळे निश्चितपणे हे जनतेसाठी झटणारे लोक आहेत। त्यामुळे हे लोकांसाठी निश्चितपणे काम करतील आणि ज्या काही शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळमळीनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यासाठी आम्ही सर्व त्यांना मदत करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।